दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत कुकरेजा कॉम्प्लेक्स, गुलमोहर बिल्डिंग नंबर 3, भांडूप पश्चिम या ठिकाणी. आणि इथल्या सौ रुधिरा रोहन धालवलकर वहिनींना भेटणार आहोत आणि आजच्या भागात कशा गप्पा होतात तेही बघणार आहोत. उत्साह, आनंद आणि त्याचबरोबर पहिलं प्रेम आणि पहिल्या प्रेमातली ती पहिली आठवण बघूया ना. चला बोलतं करूया वहिनींना आणि भेटूया धालवलकर कुटुंबाला. कॉलेज आर्यभट, गोखले एज्युकेशन. आता महत्वाचा मुद्दा वहिनी, हे मला आज कळतंय. आज काही खरं नाही. बरं बरं. हा, मग पुढे काय झालं? कुठली बस? सगळ्यात बस चांगल्या नव्हत्या. आता कळलंय मला. माझ्यामध्ये आता मला डेपोत जावं लागणार आहे. अहो नाही सर, मॅरेज मटेरियल होतं ना. तुम्हाला काम पाहिजे म्हणून कळलं. मग तुम्हाला हा आरोप मान्य नाही? म्हणजे सगळे छान आहेत, फक्त तुमची मुलगी सोडून. नमस्कार. नमस्कार. तिकडले ठीक, घेतो. थँक्यू. थांबा. थँक्यू. घ्या उखाणा घ्या. उंच उंच डोंगरामध्ये आडिवरे आमचं गाव आहे. प्रेम केलं ज्याच्यावर रोहन त्याचं नाव आहे. अरे वा वा वा, अभिनंदन. द्या आता ओळख करून सगळ्यांनी. मी रुधिरा धालवलकर. नमस्कार. हे माझे मिस्टर रोहन धालवलकर. नमस्कार. हा माझा मुलगा आराध्य धालवलकर. बरं, नमस्कार. ह्या आमच्या सासूबाई. नमस्कार. ह्या मावस सासूबाई. नमस्कार. ह्या पण मावस सासूबाई. नमस्कार. त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा. ह्या आमच्या आते सासूबाई. नमस्कार. ह्या पण आमच्या फॅमिली मेंबर्स आहे. मावशी. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. माझा भाऊ. नमस्कार. आणि हे सगळे आमची फॅमिलीच आहे. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. कुकरेजा कॉम्प्लेक्स फॅमिली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मंगळसूत्रातल्या 2 वाट्या, सासर आणि माहेर. बिजूरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. आजची पैठणी माझीच होणार, माझीच. रातराणीच्या फुलांचा दूरवर पसरतो सुगंध. कृष्णकांतरावांचे नाव घेते, आहे आमचा 7 जन्माचा ऋणानुबंध. आजची पैठणी माझीच. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. चंद्रकांतरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. आजची पैठणी मीच जिंकणार. चांदीच्या थाळीत सोन्याचा ग्लास. भरत कुमारांचं नाव घेते, होम मिनिस्टरसाठी मी खास. कुलस्वामीच्या देवळाला सोन्याचा कळस. किशोररावांचे नाव घ्यायला मला नाही आळस. ही पैठणी मीच जिंकणार. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? पहिलं परेल होतं, आता बाबा रिटायर झाले तेव्हा डोंबिवली. परेलला कुठे? परेलला हाफकिन मध्ये. हाफकिन कंपाऊंड. शाळा कुठली? नवभारत विद्यालय. हो. आणि कॉलेज कुठलं? कॉलेज आर्यभट. मी KM हॉस्पिटलच्या समोर आहे. आणि आई बाबा काय करतात किंवा काय करायचं? बाबा रिटायर झाले आणि आई पण सर्व्हिस करत होती. आई पण रिटायर आहे. आई कुठे नोकरी करायची? आई ब्लाइंड स्कूल आहे माता लक्ष्मी सायनला, तिथे होती कुक म्हणून. बरं. एकदम बालपण छान गेलं. हो, एकदम मजेत. मस्त गेलं. छान. मिस्टर काय करतात तुमचे? मिस्टर सर्व्हिस करतात. बोलवा त्यांना. रोहन. नमस्कार. नमस्कार. का तुम्ही हसतच का एंट्री घेतली जरा मला सांगा. तुम्ही जी एंट्री घेतली ना ती फार गोड हसलात तुम्ही, का हो सांगा. बाय द वे, तुम्ही ज्या परळ आणि लालबागमधून मोठे झालात
त्याच लालबाग आणि परळमधून मी मोठा झालेलो आहे. चला, असं म्हटल्याबरोबर त्यांनी योग्य गोष्टीलाच विषयाला हात घातला. थोडक्यात त्यांना म्हणायचे, बांदेकर आपण एका एरियातले आहोत, फार काही विचारू नका मला. तुमचं बालपण सगळं कुठे? 7 रस्त्यामध्ये. 7 रस्ता. महालक्ष्मी. शाळा कुठली? राजा शिवाजी विद्यालय, दादर. दादर. कॉलेज तुमचं? कॉलेज आर्यन भट गोखले एज्युकेशन. आता महत्वाचा मुद्दा. बरं, आता मला सांगा की यांनी सांगितलं की मला आर्यन भट मध्ये तुम्ही मिळाला. एकमेकांची ओळख किंवा प्रेमातली पहिली भेट किंवा पहिल्या प्रेमातली पहिली आठवण कुठली सांगा? पहिल्यांदा मी नाटकाच्या निमित्ताने म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये हे नाटकं म्हणजे एकांकिका वगैरे होत्या, त्यावेळेस ते ऑडिशन घेतलेली आमच्या मॅडमने. हा, तर तेव्हा एका हॉलमध्ये तेव्हा पहिल्यांदा ह्यांनी पाहिलं होतं मला. त्यांनी नाही, तुम्ही कधी त्यांना पाहिलं हे कळेल का? हो, नाटकाच्या तेव्हाच एकमेकांना आम्ही पाहिलं. पण तुमच्या तेव्हाच मनात आलं की हा मुलगा असा? हा, कारण कॉलेजमध्ये दिसायला सुंदर हाच होता म्हणजे. मला आज कळलं. तुम्ही कॉलेजमध्ये अभ्यासाला गेला होता का मुलं बघायला? आता ते वयच असं असतं ना की छान मुलं. अच्छा, मग तेव्हा त्याला बघितलं त्यानं तुम्ही आणि मग ठरवलं? बघता क्षणी आवडला. म्हणजे तेव्हा असं नव्हतं की लाईक प्रेम किंवा लग्न असं काही आवडायचं. आवडला. पण तुमचा ग्रुप एक होता का? हो, एकत्र ग्रुप आमचा. पण तुम्ही प्रपोज कधी केलं? कोणी केलं कोणाला? ते मसाई नाटकाच्या वेळी मी असंच एक दिवस निखिल रत्नपारखेंचं नवसाज नाटक बोलून वजे कॉलेजला होतं. आता म्हटलं आता प्रपोज करायचंय, तर प्रपोज करायचं कसं? मग म्हटलं एक काम करूया, बीएसटीने जर इथून निघालो परेलवरून मुलुंडपर्यंत तर बराच वेळ मिळेल ना. अरे, फारच छान आयडिया. आणि हायवेला परत. मी दोघं बाजूला बसलो, म्हटलं जाईपर्यंत तर आमच्या म्हणजे पोटात माझ्या गोळात होता रे. म्हटलं प्रपोज कसं करायचं? तुम्हाला माहिती होतं? अंदाज आला होता? हो, अंदाज आला. कसा काय? हो, आता नाटकाला मी विचारलं आधी कोण कोण जाते, तर बोला तू आणि मीच आहे म्हणून. तर म्हटलं थांब, मला आईला मी खोटं बोलून गेले की मैत्रिणी बरोबर. आईला पण घेऊन जायचं ना. मग माझी आई खूप स्ट्रिक्ट आहे त्या. हो, पुढे काय झालं? तरी सुद्धा केलं? तरी बस पुढे हट्टी स्वभाव. हा, मग काय झालं? कुठे बस पकडली तुम्ही? परेल आपलं पहिली 60 बस एक पकडली नाही, 3-4 बस पकडल्या आम्ही. तो एक वेगळा किस्सा सर, कारण की एकच बस मुलुंड परत येणार आहे आम्हाला. नाही, मला एक सांगा, एक असं काहीतरी म्हण आहे की बस स्टॉपवर उभं राहायचं, एक बस आली तर पकडायची, जर ती बस मिळाली नाही तर दुसऱ्या बसची वाट बघायची. हा, असं तुम्ही किती बसची वाट बघितली? 3-4 बसची वाट बघितली. वहिनी, हे मला आज कळतंय. आज काही खरं नाही. बरं. हा, मग पुढे काय झालं? कुठली बस? सगळ्यात बस चांगल्या नव्हत्या सर, कारण ते शेवटपर्यंत म्हणजे आयुष्यात शेवटपर्यंत तर बस म्हणजे किती व्यवस्थित असली पाहिजे ना ती. ऐकताय काय म्हणतायत ते? आता कळलंय मला. माझ्यामध्ये आता मला डेपोत जावं लागणार आहे. अहो नाही सर, मॅरेज मटेरियल होतं ना. मग त्याचे असेच उभे होतात बस स्टॉपवर. बरं, मी त्यांची बाजू घेतो, गंमत करता येईल. तुम्ही या नंतर भेटा. पुढे काय झालं सांगा? नाटक बघितलं, दुसरं काय नाही. दुसरं काय नाही म्हणजे पुढे काय म्हणजे मग प्रपोज कधी केलं? नाटक संपलं आणि मग आम्ही येत होतो रस्त्याने चालत, म्हणजे बस स्टॉप पर्यंत चालत आलो. तेव्हा तो बोलला की मला तू खूप आवडतेस म्हणून. मग तुम्ही काय म्हणाला? मलाही तू फार आवडतोस. अरे वा, लगेचच मी उत्तर दिला. आणि मग काय पुढे चालू राहिलं, काय कंटिन्यू फ्रेंडशिप. आणि मग मी किती वर्ष लग्नापर्यंत? 6 वर्ष. 6 वर्ष हे प्रेम सुरू होतं. अच्छा, मग शेवटी घरी कधी कळलं? मग टीवाय नंतर मी सांगितलं घरी काय की मला याच्याशीच लग्न करायचं. येत होती ना, तर आई बोलली की नाही, तुला मागणी येत आहेत, तू अजून सेटल पण नाहीये, काही नाहीये, आणि कसं काय, आणि तुझं पण एज वाढत जातं. म्हटलं नाही, मी थांबेन, मला माहिती आहे, पूर्ण विश्वास आहे तो करेल वगैरे. तर 2 वर्ष. मग घरी येऊन बोलला रोहन आईशी बाबांशी की जरा 2 वर्ष द्या मला सेटल व्हायला, मी सर्व व्यवस्थित करेन स्वतःचं. त्यानंतर मग त्या 2 वर्षात त्यांनी करून दाखवलं. स्वतःचा फ्लॅट घेतला म्हणजे, आणि कसं काय 2 वर्षात जमवलं त्यांनी केलं ते. तर काय माहिती, पण ती खरं नशिबाचा भाग असेल तो. 8 वस्तू येणार आहेत. 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. 4 वस्तू मिळाल्या पाहिजेत, म्हणजे मिळू शकतात. 4 संधी आहेत आणि 1 रुपयाचा तो टॅग मिळाला तर त्या 4 वस्तू आणि तितके पैसे तुमचे. हा, वेळ सुरू झाली. तुम्ही दोघांनी माझ्याकडे काय बघताय? 5 रुपये आणि 1 वस्तू, 1 संधी गेली. 3 संधी आहेत अजून.
घे 1000 रुपये आणि ते घ्या ते. चला 2 गोष्टी मिळाल्या. आता 1 संधी शिल्लक आहे. घे सर्वातच. तुम्ही काही न करता काय ओरडला तो? 1016 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुमच्याकडे आलेलं आहे, तुम्हाला मिळालेलं आहे. घरात लक्ष्मी सुद्धा आलेली आहे. बरेच जण उत्सुक आहेत, कधी एकदा आम्हाला कंप्लेंट करायला मिळते, तक्रार करायला मिळते. आणि तुमची बाजू आज हे घेणार आहेत फक्त. कळलं? ह्यांनी केलेले सगळे आरोप कसे चुकीचे आहेत हे तुम्ही ठरवायचं. बघूया काय होणार. पहिला आरोप कोण करणार आहे? सासूबाई. माझं काहीच आरोप नाही, फक्त वस्तू विसरते ती, मग मी शोधून देते तिला. अच्छा, या हरवतात आणि तुम्ही शोधता. शोधून देते. बरा उद्योग आहे तुम्हाला. सकाळपासून. काय हो, आरोप मान्य आहे का? नाही, मला मान्य नाही आरोप. बघितलं, आपली बायकोची बाजू घे. आता काय ती एका काळानंतर म्हणजे 5-6 वर्षानंतर एखादी वस्तू हरवते, 3-4 वर्षानंतर, असं म्हणजे वर्षावर्षाने हरवते. तुम्हाला काम पाहिजे म्हणून. मग तुम्हाला हा आरोप मान्य नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे? जेवण चांगलं बनवते, इतकं चांगलं जेवण बनवू नाही त्याने. जेवण चांगलं बनवते, इतकं छान जेवण बनवू नाहीये. तुमचं काय म्हणणं आहे या आरोपावर? मला वाटतं मिश्किलपणे उत्तर दिलं वाटतं त्यांनी ते. म्हणजे कारण असं आहे, इतकं चांगलं जेवण बनवते की आम्हाला हॉटेलमध्ये जायला लागत नाही, घरी येऊन जेवायला लागते. इतकं चांगलं जेवण बनवते. काय ते दररोज नसतात ना इकडे. पुढचा आरोप आई. आईची वयाचं ते झालं, चांगलं झालं. मुलगा पण चांगला आहे. आधी मी माझा नाकार होता, कारण मी तिच्या मागे जास्त असायची. म्हणजे विचार करा, तुम्ही मागे असताना हे झालंय. नाही, मी पण कामाला जात होती ना. हा, तेवढ्याच झालंय. मग ही काय करते म्हणजे सांगायची नाही. 2-3 वेळा टोकलं मी तिला, पण तिने काय मला सांगितलंच नाही. पण बरं झालं ना आता. तुला काय कळतच नाही, तू बोललं तरी कोणाशी हेच करते. नाही, पण आता छान झालंय सगळं. छान आहे, मुलगा पण छान आहे. व्हेरी गुड. आणि माणसं पण चांगली आहेत. मग अजून काय पाहिजे दुसरं? त्यांना तुमची मुलगी छळते. पण चांगले आहेत. आणि सासूंच्या बहिणी आहेत, त्या सासूबाईंपेक्षा पण त्यांनी पण खूप सांभाळून घेतलं. वा वा. म्हणजे सगळे छान आहेत, फक्त तुमची मुलगी सोडून. गंमत करतो. आता यांच्या स्वभाव चांगलं काय आहे ते सांगा सगळ्यात. त्या नवीन आल्यात आमच्या सोसायटीत. छान प्रोग्राम ठेवला त्यांनी, पण आम्हाला ओळख नव्हती अजिबात त्यांची, पण आता ओळख झाली. किती छान. म्हणजे होम मिनिस्टर या कार्यक्रमामुळे आजूबाजूच्यांची सुद्धा आज ओळख झालेली आहे. आणि खूप चांगलं केलं त्यांनी. त्या निमित्ताने आम्हाला आदेश भाऊजी पाहायला मिळाले. अरे थँक्यू. किती छान. पण बघा, असंच असतं. आणि या कार्यक्रमाला सुद्धा तुम्हाला मुद्दाम सांगतो की भाषेची कुठलीही मर्यादा नाहीये. सगळेजण सहभागी होऊ शकतात, कारण हा कार्यक्रम घराघरातल्या स्त्रीचा, तिचा, त्या आमच्या वहिनीचा, त्या माऊलीचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे. आणि त्याच भावनेतून इथे आल्यानंतर सुद्धा आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू. પછી આજે ઢોકળો છે? आज इडली है. ओके, थँक्यू. अजून काय यांच्या स्वभावातले चांगले गुण कोणाला? तिचा सगळ्यात चांगला गुण म्हणजे शांत स्वभाव. बरं. त्यामुळे मी कधी कधी पॅनिक होतो कामानिमित्ताने, किंवा बऱ्याच सगळ्या मानसिक रीतीने किंवा आर्थिक कुठल्याही पद्धतीने आपण कधी कधी प्रेशरमध्ये येतो, तरी शांततेने समजावते की एवढ्या गोष्टी म्हणजे पॅनिक व्हायची गरज नाही, हे दिवसही जातील. हा चांगला स्वभाव. आणि काय तक्रार सांगायची तर कधी कधी नको तेव्हा ती हळवी पण होते. म्हणजे कुठल्याही पॉइंटला म्हणजे एखादी गोष्ट तेवढी हळवी व्हायची गरज नसते. मग कधी कधी त्रागा करते कधी कधी. मग त्यावेळेस पण म्हणजे मग तिला असं वाटतं की समाजामध्ये काही एखादी गोष्ट घडली, एखादी गोष्ट म्हणजे बातमी एखादी असेल तर हे काय झालं, आता काय होणार आपलं, मनाला लावून समाजाचं स्वतःशी जोडून घेते. करेक्ट आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? खूप तापट स्वभाव आहे त्यांचा. जास्त नाही रागवत, पण एकदा रागवले की काही खरं नाही समोरच्याचं.
परेलवरून मुलुंडला बसने जाताना लक्षात नव्हतं आलं हे? अजिबात नाही. तेव्हा एकदम गोड वागत होते. गोड गोड. हा, एकदम प्रेमळ एकदम. तेव्हा तापटपणा दाखवला नाही का? आता दाखवायला लागलेत ना. मी पण काळा चौकीत आहे, लक्षात ठेवा. बरं, मला दुसरं विचारायचंय तुम्हाला. आता या सगळे आरोप झाले, खूप छान तुम्हाला आज वेगळी अजून कुटुंब मिळाली या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामुळे. अनेक वर्ष सोसायटीत आपण राहत असतो, पण कामानिमित्त एकमेकांशी कधी बोलण्याचाही प्रश्न येत नाही. पण आज त्या निमित्तानं तुम्ही एकमेकांशी जोडले गेलात. आता या सगळ्या परिस्थितीवर, तुमच्या घराबद्दल, सोसायटीबद्दल, सासू सासऱ्यांबद्दल काय बोलायला आवडेल तुम्हाला? सासू सासरे तर मला आई वडिलांसारखेच आहेत. त्यांनी कधी असं कमी भासू नाही दिलं आई वडिलांची. कारण मी अजून म्हणजे जास्त माहेरी जातच नाही. तर एवढं घरी प्रेम मिळतं ना की असं वाटतच नाही की माहेरी जावं किंवा काही, असं एकदम मुलीसारखं. आणि सर्व फॅमिलीमधले एकदम हे. आणि आता आम्ही जस्ट 6 महिने झाले आम्ही इथे आलो आणि माझी ओळख पण नव्हती, कारण ऑफिसला जात असल्यामुळे कोणाकडे येणं जाणं नसतंच ना कधी. तरी पण मी म्हटलं आमच्या विंगमध्ये जाऊन सांगते की तुम्ही येणार आहात म्हणून आमच्याकडे. तर हे सगळे एवढे एक्सायटेड झाले ना. आणि अजिबात त्यांच्याकडे म्हणजे जाऊन मला असं वाटलंच आहे की मी पहिल्यांदा त्यांना भेटते. खूप एक्सायटेड. आणि ते सगळे एकत्र झाले त्या निमित्तानं मला खूप बरं वाटलं की ओळख नसून पण ते एका सांगण्यावर सगळेजण आले. खूप म्हणजे एवढ्या. आणि सगळे खूप छान आहेत. उद्यापासून एक बदल करायचा असेल स्वतःमध्ये पॉझिटिव्ह, तर कुठला करा? मी जास्त हळवी होणे थांबेन. जास्त इमोशनल होते प्रत्येक गोष्टीवर. आणि नाही, डोळ्यातून त्यामुळे पाणी येत असेल ते कमी करेन आणि समोरच्या डोळ्यात आणीन. आणि मला एक अजून एक वाईट सवय की समोरचा माणूस मी नाही ओळखू शकत. म्हणजे पटकन विश्वास ठेवते. कोणी सांगितलं की हा असंच आहे मदत हवी तर विश्वास ठेवते मी. समोरचं खरं आहे खोटे कळलं आम्हाला हे आर्यभट्टमध्ये. त्यामुळे जास्त काय, त्यामुळे जास्त आमच्यात भांडणं होतात की काय ओळखता येत नाही माणसं. तुम्हाला काय सगळी माणसं ओळखता येतात? फार होतं मला. समोरचा माणूस बघितला की कळतो कसं आहे काय. तुला अजून नाही कळत. पहिला मला विचारायचं. स्वतःमध्ये जो काही चांगला बदल करणार आहात तो कराच, पण त्याचबरोबर तुम्हालाही या नवीन वर्षामध्ये तुमचे सगळे संकल्प पूर्ण हो असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. बघूया कोणाचं नाव जाहीर होत आहे. घ्या एक चिठ्ठी. नाव आहे माधुरी नलवडे. माधुरी नलवडे. कॅमेरा जाऊ द्या, माईक मध्ये बघा. माझं नाव माधुरी प्रदीप नलवडे. कुठे राहता तुम्ही? इथेच कुकरेजामध्ये. कुठे? जी विंग 503. जी विंग. बर, किती मजल्यावर राहता? 5व्या. घरी कोण कोण असतं? सासू सासरे, जाऊ दीर आणि हे आणि मिस्टर आणि मुलं. मिस्टर आणि मुलं. बरं, मिस्टर कुठे आहेत? कामावर गेले. ऑफिसला गेले. काय करतात ते? त्यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. स्वतःचा व्यवसाय आहे. तुम्ही काय करता? नाही, हाऊसवाईफ आहे. कुठे झालं तुमचं? अरेंज. हो, मग असू द्या ना, काही हरकत नाही. बरं, ठीक आहे ठीक आहे. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया यांना. बघूया कोण जिंकणार पैठणी. समोर प्लास्टिकच्या बॉलिंग बॉटल्स ठेवलेल्या आहेत. आपण इथून चेंडू टाकायचा, एक टप्पा लागून त्या बॉटलला लागला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो बॉल चेंडूचा स्पर्श झाल्यानंतर ती बॉलिंग बॉटल जी आहे ती कठड्यावरच पडली पाहिजे, आतमध्ये थांबली पाहिजे. जर खाली पडली तर ती मोजली जाणार नाही. आणि बघूया दोघींपैकी कोणाची गुणसंख्या जास्त होते. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. 1 3 4 5 ही गुणसंख्या. आणि आता तुमच्यासाठी संधी. पाच आणि 6 ही गुणसंख्या. तेव्हा बघूया काय होणार.
5 आणि 2 7 8. तुमची गुणसंख्या आहे 6. तुम्हाला अजून 3 गुणांची आवश्यकता आहे पैठणीसाठी. बघूया. आठ बरोबरी झालेली आहे. 1 पॉइंटची आवश्यकता. दोघींना आणखी 5-5 संधी. 2 4 तुमच्याकडे 5 संधी आहेत. बघूया काय होणार. 1 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आई आले ना घरून यांचे ते की द्या. उपविजेत्या ठरल्या धालवलकर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये शेवटच्या क्षणी काहीही घडतं हे आपण अनुभवलेलं आहे. म्हटलं ना महत्त्व यालाच की घराघरातल्या स्त्रीचा सन्मान, घराघरातल्या आमच्या तिचा सन्मान, घराघरातल्या वहिनीचा सन्मान, माऊलीचा सन्मान. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नलावडे वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. कुकरेजा कॉम्प्लेक्स भांडूप पश्चिम या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.